मुलांसाठी बाईक घेणे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. स्कूटीपासून सुरू होणारा मुलांचा प्रवास कधी बुलेट, KTM, कधी R15 अशा बाईकवर देऊन जायचा कधी कळायचंच नाही. पण स्वतःचा खर्च, घरच्यांना घर खर्चाला पैसे देणं या सगळ्यामध्ये त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायला पैसाच उरलेला नसतो. मग कधीकधी ही स्वप्न मुले त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोला सांगतात. मग बायको नकळत नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असते. आज देखील असंच काहीसं दृश्य सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या कॅप्शननुसार 12 वर्षापासून अनिकेत आणि त्याची बायको आद्या एकत्र राहत होते. अनिकेतच्या प्रत्येक बड्डेला आद्या न चुकवता त्याची उपयोगात येणारे असं काहीतरी गिफ्ट देत असते. तसेच 12 वर्षापूर्वी या गिफ्टची सुरुवात गुलाब आणि केडबरीपासून झाली होती. मग नंतर कपडे, वॉच, iPad अशा वेगवेगळ्या गिफ्टचा त्यात समावेश झाला. अनिकेतची बायको सरप्राईज गिफ्ट देण्यात खूप माहीर आहे आणि या गिफ्ट्सबद्दल अनिकेतला शेवटपर्यंत कळायचे सुद्धा नाही. पण यावर्षी आद्यानं दिलेलं गिफ्ट पाहून मात्र अनिकेतला एकदम भरून आलं. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आद्या आणि काही मित्रमैत्रिणी मिळून अनिकेतच्या डोळ्यावर पट्टी बांधतात. त्यानंतर बाईकच्या शोरूममध्ये अनिकेतला घेऊन जातात. आद्या ही डोळ्यावरची पट्टी काढते आणि अनिकेत समोर बाईक बघून थक्कच होऊन जातो. त्याला काय बोलावं काय हे सुचत नाही. कशी प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळतच नाही. त्याला एकदम भरून येतं, त्याचे डोळे भरून येतात. त्यानंतर बाईकवर बसून आनंदाने मजेशीर त्याने एक डान्स केला. सोशल मीडियावरती हा व्हायरल झालेला व्हिडिओ सिनेमॅटोग्राफर अनिकेत नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. अनिकेतने बायकोचं कौतुक करत, डिअर वाईफ, ॲक्टिवावरून फिरताना मला कुठेही ट्रिम 400 बाईक दिसली की मी तुला नेहमी बोलायचो, ही बाईक मस्त आहे, घेऊया आपण. आपल्याला पॉसिबल होईल तेव्हा, पण तू एवढ्या लवकर ते पॉसिबल करशील असं कधीच वाटलं नव्हतं. हे गिफ्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त स्पेशल आहे, कारण माझ्या सांगण्यावरून तू तुझा वेल सेटल जॉब सोडलास आणि माझ्याबरोबर फोटोग्राफीमध्ये जॉईन झालीस. इनिशियल लर्निंग स्टेजला जे काही थोडं मी तुला पैसे देत होतो त्यातला एकही पैसा तू स्वतःवर खर्च न करता सर्व सेविंग तू बाईकसाठी केलीस. मी आजपर्यंत तुझ्या इतका सेल्फलेस माणूस कधीच बघितलेला नाही. मला तुझ्या काही सूत्राकडून कळालं आहे की तू हे सर्व प्लॅनिंग मागच्या 1 वर्षापासून करत होतीस. एवढं कोण करतं यार समोरच्यासाठी. खूप खूप थँक्यू. अशी डोळे पाणणारी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SC स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.